2 पुतळे बसवायचे, मुंडे साहेबाचा आणि शिवाजी महाराजांचा वाटा एकच बनवायचा. बरोबर. मग आम्ही वर्गणीला सुरुवात केली. पुतळा इथून कुठेतरी बाजूला न्या म्हणून, या परिसरात पुतळा कुठेच नव्हता. ते म्हणे इथं कुठंच नाही, तर ग्रामपंचायत मधच्या बाजूला एक बोळी आहे, त्या बोळीत म्हणलं सरपंच जर कोणी एखादा नवीन पाहुणा आला, बंद गावाला फिरून आला, तर तो पुतळा दिसन का? सरपंच म्हणलं बाजूला बसवा, तर ते ग्रामपंचायतच्या बोळी बसवा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. चिखला गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं जो काही वाद निर्माण झालेला आहे, तो वाद नेमका कसा निर्माण झाला, का निर्माण झाला, याची कारणं विविध स्तरातून शोधली जातात. वेगवेगळे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. कुणी सांगताय की या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा बसवू दिला नाही, कोणी सांगतं की आमचा पुतळ्याला विरोधच नव्हता, कोणी सांगतं की हा पुतळा एका गल्लीत बसवायचा होता, कोणी सांगतं की 2 पुतळे एक सोबत बसवायचे होते, कोणी सांगतं की वेगवेगळे सांगावांगी या ठिकाणी आता निर्माण झालेले. मनोज जरांगे यांनी या गावामध्ये आपलं भाषण केलं. त्यानंतर ओबीसींच्या मंडळींनी देखील मनोज जरांगे यांच्यावरती पलटवार करत एक सभा घेतली. यामध्ये देखील असंख्य भाषणं पार पडली, त्यामध्ये एकमेकांवरती चिखलफेक करण्यात आली. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर नेमका पुतळ्याचा वाद काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधनं. या व्हिडिओचे सौजन्य NDTV मराठी यांचे आहेत. 3 तारखेला रात्री पुतळा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसवला. बरं. सकाळी परिसरात सगळं माहीत पडलं की पुतळा बसवला. बरं. मग 5 तारखेला आम्ही गावकरी सगळे जमलो बरं. तिथं मंदिरावर. बरं. मग हे पुतळा कुठंतरी बाजूला घ्या, हे समाजाकरता जागा लागते असं सरपंचाचं आमचं सगळ्याचं म्हणणं. बरं. मग सगळं गाव मिळून ठरलं की ते लिंब आणि अंगणवाडी या दोहीच्या मधात 2 पुतळे बसवायचे, मुंडे साहेबाचा आणि शिवाजी महाराजांचा वाटा एकच बनवायचा. बरोबर. मग आम्ही वर्गणीला सुरुवात केली. आम्ही 5 लोकांचे नावं वर्गणी करता, आमचे 5 लोकांचे नंबर त्या यादीवर कशा करता की कोणी नसला तर फोन लावून बोलून घ्यायचं, चाल वर्गणीला. ओके. 7,500 रुपये सरपंचाजवळ झाले. दुसऱ्या दिवशी वर्गणीला निघायचं. सरपंचाला मी म्हणलं चला, म्हणलं 9 वाजले होते, 9 वाजता इथे भेट झाली. सरपंच म्हणे मला साहेबाचा फोन आहे, साहेबाकडे भेटायला जायचं. मग आम्ही काय त्याच्यावर चौकशी केली नाही, कारण ते सरपंच आहे, त्याच्या मागे आणि साहेब भेटणार त्याला. मग दुसऱ्या दिवशी सरपंचाचं मला फोन असं करा, पुतळा इथून कुठेतरी बाजूला न्या म्हणे, या परिसरात पुतळा कुठेच नको. म्हटलं कुठेच नको असं नाही जमणार ना, तुम्ही कुठेतरी जागा द्या. आणि पुतळा नेण्याकरता मी मांडला नाही, फक्त एक मी शिवभक्त आहे, त्याच्याकरता मी त्याची पूजा अर्चना केली, त्याच्या समोर केली, आणला नाही. पण आणलेल्याच काही आपल्याला दुष्परिणाम होता येणार नाही, म्हणून त्याची आम्ही केली. सरपंच म्हणे इथून काढून टाकायचा, म्हणून तितका आम्ही विरोध केला की म्हणलं राहू द्या, इथं नसन तर बाजूला जागा द्या. हे आपल्याला खरोखर आहे की समाजाला इतकीच जागा आहे, म्हणून या पिपळाच्या बुडात जागा द्या म्हणलं. आणि ते बी तो मंडप लागेल, त्याच्या कोसाच्या आत कोस येतो आणि त्या कोसात द्या. किती 2.5 फूट जागा लागते. सरपंच म्हणे आणि सरपंच आणि गावातले आणि पूर्ण 40 वर्षाच्या आतली तरुण पिढी आहे, एकही म्हातारा माणूस नाही त्याच्यात. ते म्हणे इथं कुठंच नाही, त्या ग्रामपंचायत मधच्या बाजूला एक बोळी आहे, त्या बोळीत म्हणलं सरपंच जर इथून एखादा नवीन पाहुणा आला, बंद गावाला फिरून आला, तर तो पुतळा दिसन का? आपल्याला माहिती म्हणून आपण जाऊ शकतो. आपल्याला जर घर कोण्या बोळीत असेल तर आपण ते उघडायला जाऊ शकतो. तसं आपल्याला पुतळा माहिती म्हणून आपण जाऊ, पण परग्या माणसाला पुतळा चिखल्यात हाय कळायला पाहिजे. सरपंचाने त्याच्यावर विरोध केलं. ते म्हणजे पुतळा होणारच नाही. आता ते म्हणते 3 ठिकाणी म्हणलो, 3 ठिकाणी पर्याय द्यायलाच नाही. मी या सरपंचाला 2 ठिकाणी पर्याय द्यायला की म्हणलं इथून उठवतो, तुम्ही जे पहिली जागा ठरलेली लिंबाजवळ त्या 2 पुतळ्याकरता तुमचा मांडायचा असतं, मांडणं नसेल तर आम्हाला मांडू द्या, तिथं मांड, किंवा पिपळाखाली. हे 2 पर्याय होते. आणि हे मलाच नाही, तुम्ही जो सत्य बोलून देवा पुढं तो खरंच सांगा की हेच 2 पर्याय होते म्हणून. आता हे माणूस सांगू शकतो, विचार आहे माणसाला की असे 2 पर्याय होते का नाही. तिथं मांडायचं ठरलं त्या दिवशी हे माणूस तिथं होते. हे अंधारी समाजात त्याच्याबद्दल नाही, आमच्याही आतापर्यंत समाजात कधीच तेढ निर्माण झाली नाही. कळकळीनं हात जोडून विनंती केली मी त्या दिवशी की हे असा वाद होऊ देऊ नका, आपण एकत्र नांदा चांगले व्हा. नाही, नाव काय? काशीनाथ वाघ. तर म्हणजे या आहेत चिखला गावचे ग्रामस्थ. चिखला गावामध्ये मराठा समाज आणि वंजारी समाज हा बहुसंख्येने या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने इतके वर्ष नांदत असताना आपण पाहिलेला. पण यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बसवण्यात येणार, त्याचबरोबर आणखी देखील एक पुतळा बसवण्यात येणार असं येथील ग्रामस्थ सांगत होते. त्यासाठी 2 पुतळे हे गावामध्ये विराजमान केले जातील. त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल आणि दुसरा पुतळा हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा असेल असं सांगितलं जातं. दोन्हीसाठी एकच जागा, एकच ओटा तयार करण्याचं देखील या ठिकाणी ठरलं होतं. त्यानिमित्ताने वर्गणी देखील जमा करायला सुरुवात करण्यात आली होती. परंतु गावचे जे सरपंच आहेत ते कुणातरी साहेबाला भेटायला गेले आणि नंतर ते म्हणाले की इथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार नाही. मग शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही तिकडे त्या कोपऱ्यात बसवा किंवा गल्लीत बसवा असं येथील या नागरिकांनी या ठिकाणी सांगितलं. तर मंडळी, चिखला गावामध्ये हे नागरिक काय म्हणाले तर ते म्हणाले की दुसऱ्या दिवशी वर्गणीला निघायचं. मी सरपंचांना म्हटलं की चला आता आपण वर्गणी जमा करायला जाऊयात. तर सरपंच मला म्हणाले साहेबांचा फोन आलेला आहे, मी साहेबांना भेटायला जातो. मग आम्ही काहीतरी ठरवायचं म्हणून थांबलो आणि सरपंच येत आहे, त्यामागे साहेब देखील त्यांना भेटणार आहेत. मग दुसऱ्या दिवशी सरपंचांचा मला फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आणि पुतळा इथून कुठेतरी बाजूला न्या असं सरपंच म्हणाल्याचं या ग्रामस्थांनी सांगितलेलं. या परिसरात पुतळा कुठेही नको असं देखील सरपंचांनी मला सांगितलं असल्याचं या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे. तर हा पुतळा या ठिकाणी जमणार नाही असं देखील सरपंचाने सांगितलं असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. तर ते पुढे म्हणतात की मी पूजा अर्चा करतो, छत्रपती शिवरायांचा देखील मी भक्त आहे, त्याचबरोबर मी भगवान बाबांचा देखील भक्त आहे. मला भगवान बाबांच्या पारायणात खूप मी पारायणं केलेली आहेत असं देखील या ग्रामस्थांनी यावेळेस सांगितलं. आमच्या गावात वंजारी आणि मराठा समाज हा गुण्या गोविंदांनी इतकी वर्ष राहत आलेला आहे. अजूनही हा समाज एक गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतो आहे आणि भविष्य काळात आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे. आपण कुठलाही पुतळ्याच्या वर्ण जातीय मतभेद आपल्यामध्ये होऊ नये यासाठी मी प्रयत्न केले असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर ते पुढे म्हणतात की जर का इथे पुतळा नसेल तर बाजूला जागा द्या. पण आपल्याला हे समजतं की ही जागा जी सरपंचाकडनं सांगण्यात आली ती जागा एका कोपऱ्यात त्रिकोणी जागा होती. शिवाय ती जागा एका बोळामध्ये होती, गल्लीमध्ये होती. मग आता एखादा जर का पाहुणा आला तर तो पाहुणा पूर्ण गाव जरी फिरला तरी त्याला पुतळा दिसेल का, अशी जागा तुम्ही आम्हाला सुचवता. आणि यावरनं जो वाद सुरू झाला त्याचा परिणाम आज सगळीकडे बघायला मिळतो. तर मंडळी, पुढे हे नागरिक म्हणतात की सरपंच आणि सरपंचाच्या सोबत असलेले केवळ 25-30 वर्ष वयोगटातले पोरं यांनी हे सगळं केलं असल्याचं ते सांगतात. यामध्ये कुठलाही ज्येष्ठ व्यक्ती यामध्ये यांनी घेतला नाही, कारण जातीमध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या विचारसरणीने भांडणं होत नाहीत हा आजपर्यंतचा इतिहास असंख्य गावांचा आहे. तसाच इतिहास या चिखला गावाचा देखील राहिलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी कोणीही नव्हतं. 25 ते 30 वर्ष वयोगटातले पोरं, या पोरांनी सगळा धिंगाणा केला असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं एक म्हणणं त्यांचं असं आहे की या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा पुतळा हा एकाच ओट्यावरती बसवण्याचं ठरलेलं होतं आणि त्यासाठी आपण वर्गणी देखील जमा करायला सुरुवात केली होती. 7,000 रुपये वर्गणी ही जमा झाली होती. परंतु सरपंच कुणातरी साहेबाला भेटायला गेले आणि तिकडून आल्यानंतर ते म्हणाले की छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी बसल्या जाणार नाही. या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवायचा नाही, तो दुसरीकडे एखाद्या कोपऱ्यात किंवा एखाद्या गल्लीत बसवा असं या ग्रामस्थाचं म्हणणं आहे.
तर मंडळी, NDTV यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला. या संदर्भाने तुमचं मत काय आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.